हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आजचा आपला एक वेगळा विशेष प्रोग्राम आहे. विशेष मुलाखत म्हणूयात आणि विशेष मुलाखतकार म्हणूयात, कारण नेहमी तुम्ही आरजे तेजस्विनी, आरजे कोमल यांच्याकडून काही किंवा इतर आरजेस कडून खूप छान छान मुलाखती आणि त्यांचे प्रोग्राम्स ऐकत असता. पण आजचा जो आपला प्रोग्राम आहे हा देशभक्तीला अनुसरून आहे. आपल्या लहान मुलांमध्ये, आपल्या शालेय जीवनात जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये एक देशप्रेम कुठेतरी निर्माण व्हावं म्हणून आज खास शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन घेतलेली ही मुलाखत आहे. आणि यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे विद्यार्थी. ब्रेक पूर्वी आपल्यासोबत हर्षद आणि सृष्टी जोडले गेले होते आणि ब्रेक नंतर मुलाखत घेण्यासाठी विकास आणि अनुष्का आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि आपण ज्यांची मुलाखत घेतोय ते खरं तर खूप छान वाटतंय की ते अगदी मस्त लहान मुलांसोबत एकत्र होऊन उत्तरं देत आहेत. तर कॅप्टन सुधीर वैद्य सरांची आपण मुलाखत घेतोय, ज्यांनी स्वतः त्या गोळ्या, ते होणारं युद्ध किंवा ती लढाई हे सगळं सीमेवर अगदी जवळून अनुभवलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत ही मुलाखत सुरू आहे. पूनम राणे मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी त्या दोघांना सुरुवात करण्यापूर्वी पूनम मॅम तुमच्याकडे येईल की तुम्हाला ही संकल्पना, म्हणजे ब्रेक पूर्वी तुम्ही सांगितलं की ही संकल्पना होती, अशी संकल्पना राबवायची तुम्ही संकल्पना सांगितली, पण ही का आणि कशी सुचली तुम्हाला? मगाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे यूट्यूबला जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचं ते वाक्य मी ऐकलं आणि नंतर मुलांमध्ये वर्गामध्ये जाताना कुठेतरी त्यांची अस्थिरता, चंचलता मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते सध्या शाळांमध्ये. आणि ही प्रत्येक जे शिक्षण तज्ज्ञ आहे त्या प्रत्येकाचीच समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येकाला ही समस्या वाटते. मग कुठेतरी लेखी परीक्षेपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं, प्रत्यक्ष त्या सैनिकाची किंवा याच्यापूर्वी कोमल मॅडम परवाच आमच्या शाळेमध्ये अजून एक श्रमदान किंवा श्रमप्रतिष्ठा म्हणून आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या नारायणराव आचार्य शाळेचं बांधकाम चालू आहे. आणि तिथे विद्यार्थी जे कामगार लोक आहेत, जवळजवळ 2 महिने ते तिथेच राहत आहेत, तिथेच झोपत आहेत, तिथेच जेवण करतायत. तर त्या कामगारांचा सन्मान सुद्धा किंवा त्यांची मुलाखत सुद्धा आम्ही मुलांना घेऊन दिली. म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल, मग ते रंगवणं, टाईल्स लावणं भिंतीला, हे सगळं मुलांकडून करून घेण्याचा माझा अट्टास आहे, माझ्या संस्थेचा, आपले मुख्याध्यापक पाटील सर, आणि त्यासाठी मला मदत करता येते. आणि म्हणून कुठेतरी प्रत्यक्ष काम केल्यानंतर नक्की तिथे काय असतं, काय मिळतं, किती समाधान मिळतं वाचण्यापेक्षा, आणि त्यातून ते मनावर चांगलं बिंबवलं जाईल असं मला वाटतं. आणि हा माझा उद्देश आहे. आणि कुठेतरी जो पुढचा भारतीय नागरिक सक्षम, सशक्त आणि देशप्रेम करणारा घडेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून 100% नाही, पण एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम मी घेतलाय. नक्कीच. तुम्ही फार वेगळे उपक्रम नेहमीच घेत असता आणि त्यातलाच हा एक वेगळा उपक्रम. आणि खरं तर ह्या उपक्रमामध्ये स्वतः कॅप्टन सुधीर वैद्य सर आणि स्वाती वैद्य मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या. त्यामुळे एक म्हणतात ना की अजून काय हवं, की मुलांना जर देशभक्ती समजावून सांगायची तर आपल्याचपैकी एक असणार आहे, त्यांच्याकडून ती समजली गेली पाहिजे. चला तर मग आता छान मुलाखतींना सुरुवात करूया. आणि मी आता येतेय अनुष्काकडे. अनुष्का, तुला काय काय प्रश्न पडले जे तुला सुधीर सरांना इकडे विचारायचं? सर्वात अगोदर तर मी असा एकदम मजेशीर प्रश्न सरांना करेल की सर, मला कळालं की तुम्ही शाळेत घोड्यावर जायचात, तर तुम्हाला काय अनुभव होता? असं तू बरीच माहिती काढलेली दिसते, म्हणजे क्या बात आहे. सर, आता काय उत्तर आहे तुमचं? आमच्या गावापासून शाळा होती 6 किलोमीटरवर, तालुक्याच्या गावाला. आणि त्यावेळेला असं असायचं की पाऊस असला, सायकल चालत नसायची, संपूर्ण चिखलातनं रस्ता होता. मग अशा वेळेला काय तर घरी घोडा होता, त्या घोड्यावर मी आणि माझ्या बहिणीने बसायचं आणि मस्तपैकी दोघांनी गप्पा मारत जायचं. रस्त्यात कुठे पाऊस आला तर त्यावेळेला ती छत्री नव्हते, असे फक्त ते डोक्यावर असं पोते घ्यायचे, असे, आणि एखाद्या झाडाच्या बाजूला न्यायची आणि मग तिथं त्या झाडाखाली उभं राहायचं पाऊस येऊस तर. तोपर्यंत बघायचं आजूबाजूला बोरं असली तर ते बोरं घेऊन खायचे घोड्यावर बसून. हे अशा पद्धतीचा आमचा प्रवास असायचा. म्हणजे विशेष ते म्हणतात ना की आर्मी मध्ये जायला काही काही वेगळ्या घोडा प्रतीक लहानपणापासून ते. क्या बात आहे.
म्हणजे भन्नाट अनुभव आहे, तुम्ही बालपण जर खूपच एन्जॉय केलेलं दिसतंय. बरं अनुष्का, अजून काय काय प्रश्न आहेत? मला सांगा की म्हणजे तुम्ही सैन्यात असताना तुम्हाला असा कधीच विसरणार नाही असा कोणता प्रसंग घडला आहे का? फार महत्वाचा प्रश्न विचारलास. क्या बात आहे. तो प्रसंग अजूनही आठवला तरी माझ्या अंगावर शहारे येतात. मला अचानक माझ्या ब्रिगेडमधनं, रेजिमेंटमधनं मला एक काम मिळालं. आमचा डिस्पॅच रायडर म्हणजे जो मोटरसायकलवर पोहोचवणारा असतो महत्त्वाचे मेसेज, कागदपत्र ब्रिगेड हेडक्वार्टरला, तो नेमका आजारी होता आणि ती ड्युटी मला दिली की तुम्ही हे कागदपत्र पोचवा नेऊन म्हणून. तो भाग होता फिरोजपूर, सरहद्द होती जवळच. आणि मी असा निघालो मोटरसायकलवर सगळा तयार होऊन. निघाल्यानंतर रस्ता खूप लहान होता, संध्याकाळची वेळ झालेली होती. लोकांना सांगितलं होतं की लाईट पेटवायचे नाहीत, गाड्यांचे लाईट. पण काही लोक, एक समोरना टेम्पो आला, त्या टेम्पोनी हेडलाईट असे हे केले. तो हेडलाईट माझ्या डोळ्यावर आला. मला एवढी सवय नव्हती की हे नेहमीचं नव्हतं माझं काम ते. वेगळं होतं. आणि छोटा रस्ता होता, एक नाला होता आणि त्या नाल्याला कठडे नव्हते दोन्ही बाजूला. आणि ते समोर आल्यानंतर मी मोटरसायकलचा माझा बॅलन्स थोडा हे झाला आणि मी नाल्याच्या खाली, त्या नाल्यामध्ये खाली पडलो म्हणजे अक्षरशः मी गाडीवरनं खाली जाताना देवाचं नाव घेत होतो आणि त्या जाताना असं एक झुडूप होतं तिथे, झाड, की त्या झुडपावर माझी मोटरसायकल अलगद अशी थांबली. मी हळूच इकडे तिकडे बघत होतो. थोडं जरी हल्लं तरी मी गेलो असतो. खाली बघितलं तर गाळ होता, पाणी नव्हतं. आणि त्या गाळामध्ये जर गेला असतं तर शोध लागणं कठीण होतं. मग मिसिंग केस म्हणून आमची मिसिंग केस नोंद झाली असती. हो. म्हणजे हा माझा अगदी जीवन मरणाचा प्रश्न होता. गाडीवर बसूनच मी विचार करत होतो की आता काय करायचं. माझ्याकडे एक टॉर्च होता. म्हटलं असं रात्रभर बसायचं आता इथे. टॉर्च होता, रस्ता जवळूनच चाललेला होता तो. वरनं गाड्या चालल्या होत्या, मिलिटरीच्या गाड्या चालल्या होत्या, इन्फंट्रीच्या. तर मी म्हटलं आता हे सैन्यातले लोक चाललेले आहेत, ह्यांना सिग्नल करावा म्हणून मी माझ्या पिट्टूमध्ये टॉर्च होता, तो हळूच काढला. एक तर हलता येत नव्हता मला, कारण माझी मोटरसायकल सारखी हालत होती. तो कसा तरी काढला आणि त्या टॉर्चने मी सिग्नल दिला. 2 गाड्या तशाच गेल्या निघून. मी म्हटलं आता काही थांबणार नाही ते. पण एका गाडीचं लक्ष होतं, ते परत रिव्हर्स आली ती गाडी मागे. त्यांनी माझ्याकडे फोकस लाईट टाकलं आणि बघितलं की अरे हा जवान आहे. म्हणजे माझा युनिफॉर्मवरनं त्यांनी ओळखलं की हा काहीतरी याच्यात आहे. मग त्यांनी माझ्याकडे त्या अशा साखळ्या टाकून मला माझ्या मोटरसायकलला बरोबर हुक करून त्यांनी माझी मोटरसायकल अलगद पाण्याच्या बाहेर काढली, त्या झाडावरनं रस्त्यावर आणली. आणि रस्त्यावर आणल्यानंतर मी आधी त्या तशा थंडीतही, डिसेंबरच्या थंडीत मला घाम फुटला होता. आणि मग तिथून मी हेडक्वार्टरला जाऊन आलो होतो. तिथून मी 2 मिनटं त्यांच्याशी बोललो. ते इन्फंट्रीवाले ते आणि विशेष म्हणजे काय मराठी माणसं त्याच्यात मला 2-3 भेटली इन्फंट्रीचे. मग आणखीन आम्हाला जरा हुरूप आलं. आणि मग तिथून मग मी रेजिमेंटला आलो माझ्या. हा माझा पहिला प्रसंग की जो की अजूनही तो आठवला तरी. तरी वय अंदाजे वय किती होतं त्यावेळेस? माझं 22. बापरे. म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही सैन्यात भरती? 22-23 वय असेल माझं. मी कॉलेजला असताना लगेच गेलो कॉलेजमधून. पण 22व्या वर्षी माझं ट्रेनिंग संपलं आणि मला बॉर्डरवर ते पोस्टिंग झाली होती. बरोबर. सो इतक्या कमी वयामध्ये एकतर असा तेवीस इतका होतो मोठा माझा. अनुभव. आणि त्यावेळेला माहीतही नाहीये की आता पुढे काय होणार आहे माझं, किंवा मदतीचे काही चान्सेसच दिसत नाही, नाही. अजिबात नाही. सो हे सगळं असताना पण खास मला असं वाटतं तुम्हाला ते युद्ध पुढे करायचं होतं पुढे. तरी किती वेळ बसावं लागलं त्या झाडावर तशा अवस्थेमध्ये? तरी साधारण मी 5-6 तास मी तशाच अवस्थेत होतो. 5 ते 6 तास. कारण माझं ही घटना घडली माझी 6:30-7च्या सुमाराला. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत काहीतरी होतं. मला रेजिमेंटला पोहोचायला जवळजवळ 1:30-2 अडीच वाजले. म्हणजे मला काढलं त्यांनी मला ते सिग्नलमुळे ते मी निघालो ऍक्च्युअली. आणि नशीब तुम्हाला ते त्यावेळेला सुचलं की आपल्याकडे टॉर्च टॉर्च हे करू शकतो. खरं तर सर हे असे खूप वेगवेगळे तेव्हा मला
असे अनुभव आले की तो रातकिड्यांचा आवाज हा. आणि ते काजवे चमकत होते बाजूनी, हा. ते अशी परिस्थिती. आणि मला हे माहित होतं की पंजाबमध्ये गाळ असतो नदीमध्ये, असं पाणी खाली. गाळ होता खूप, शेतात सुद्धा गाळ असतो तिथे. हो. पडल्यानंतर पूर्ण आत माणूस अख्खा माणूस आत जातो. गेला असता. आता तिथे झुडूप नसतं, ते परमेश्वरानेच झुडूप निर्माण केलं दिलं. माझ्या हो ना. देवदारी त्याला स्वराज्यासाठी. कोण आणि मारे. ते आले, देवदूतच आले मला ते हो, घ्यायला वर. घ्यायला. खरंच. खरंच आहे. सर, खरं तर इकडे कुठेतरी एक म्हणजे आता एक गोष्ट समजते की सहनशक्ती किंवा हो. तुमच्यामध्ये सहनशीलता. खरं तर हे जे ट्रेनिंग असतं, हे ट्रेनिंग ज्या वेळेला आर्मीमध्ये जाणाऱ्या लोकांना दिलं जातं त्यावेळेला मग तुम्हाला काय वाटतं की ती जी ट्रेनिंग दिली जाते सहनशक्तीची, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला अनेक गोष्टींमध्ये किंवा टीव्हीवरती वगैरे पाहिलेलं आहे की बर्फाच्या लादीवरती उभं करणं किंवा ते असं कडक एकदम प्रशिक्षण असतं. मग त्या प्रशिक्षणाचा कशा पद्धतीने फायदा झाला इकडे? कारण 5 ते 6 तास न हालता एका जागेवर बसून बसून राहणं म्हणजे कुठेतरी एक सहनशीलता तुमची तिकडे हे प्रश्नच लागते. नाही. तर कसं असतं माहिती का, आर्मीमध्ये ज्या वेळेला माणूस जातो रिक्रूट म्हणून, त्याचं बेसिक ट्रेनिंग आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग असतं. तर सकाळी उठल्यापासून त्याला शिस्त पाळावी लागते बरोबर. आणि त्या शिस्तीतनं जावं लागतं. साधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही शेविंग वगैरे करायची. हे करून सगळं सकाळचं आवरलं की तुम्ही कॅन्टीनला जायचं, चहा वगैरे घ्यायचा. आल्यानंतर पहिलं काम तुमचं ब्लँकेट असतं, ते ब्लँकेटची घडी कशी पाहिजे, हा. त्याच्यामध्ये मच्छरदाणी कशी लावून ठेवायची, ती तशीच घडी आली पाहिजे. अशी तुमचे शूज पॉलिश करून असे कॉटच्या बाजूला ठेवले गेले पाहिजेत. ते आपण परेडला गेल्यानंतर आणि सकाळी मग परेडला गेल्यानंतर तुम्ही दुपारी 12-1ला येता तिथे. तोपर्यंत तुमच्या बॅरेकमध्ये कोणी नसतं. त्यावेळेला इन्स्पेक्शन होतं. इन्स्पेक्शन झाल्यानंतर तुमचं नंबर, नाव असतं तिथे. तुम्हाला जर तुमचं काही चूक झालेलं असेल तर तिथं लिहून ठेवलं जातं की तुम्ही आल्यानंतर सगळा पिठ्ठू लावायचा, सगळं त्याच्यात घालायचं आणि बाहेर पनिशमेंटला उभं राहायचं. आणि मग 1 तासभर पनिशमेंट, उन्हामध्ये सारखं पळायला लावायचं. हे असं इन्स्ट्रक्टर घेऊन पनिशमेंट देतात, म्हणजे उद्या ही चूक नको व्हायला तुमच्याकडनं. ह्या अशा डिसिप्लिन मधनं जो माणूस जातो, आणि प्रत्येकाच्या डिसिप्लिन आहे. तुमचे पायाला शूज असतात, त्याला खिळे मारलेले असतात. त्याच्यातला एखादा जरी खिळा तुमचा निघालेला असेल तरी तुम्हाला पनिशमेंट मिळते. कारण तुमचा ड्रिलच्या वेळेला एक पाय वर करून बघितला जातो. तुमचा नसेल तर तुम्हाला पनिशमेंट मिळते. हे असे बारीक सारीक गोष्टी. मग तुम्हाला अशा खड्यामधनं गुडघ्यावर चालायला लावतात, हातात वर रायफल धरून. असे खूप कडक पनिशमेंट्स असतात अशा. त्याप्रमाणे ती पनिशमेंट सहन करावी लागते. त्याने म्हणजे माणूस माणूस कठोर होतच आणि कठीण आपोआप होत बनतो. जातं हा. ते सगळं. आणि जेवणाच्या वेळा जेवणाच्या वेळा दुपारी साधारण 1 वाजता ह्याच्यावरून आल्यानंतर 1 वाजता जेवण, आणि जेवण झाल्यानंतर पनिशमेंट सुरू करतात ते. तुम्ही जेवण आले की पनिशमेंटला उभा राहूनात. बापरे. जेवण असतं, सकाळी ब्रेकफास्ट असतो, दुपारी जेवण असतं, संध्याकाळी जेवण असतं. पण एकदम की हे आणि संध्याकाळी 7 नंतर तुमचा ध्वज खाली गेला, त्यानंतर बिगुल होतो. आणि तो सायलेंट झाल्यानंतर प्रत्येकाचे फुल कपडे पाहिजेत. हाफ शर्टमध्ये, याच्यामध्ये कुणी नको पीटी ड्रेसमध्ये, सगळे फुल याच्यामध्ये पाहिजेत. एकदा रोल कॉल झाले, मग रोल कॉल होतो की प्रत्येक जण हजर आहेत की नाही, सगळे रोल कॉल होतो संध्याकाळी. आणि मग आपापल्या बॅरेकमध्ये जातात. मग ज्यांच्या ड्युटी ठरवून दिलेल्या असतात ते आपापल्या ड्युटीवर रात्री 2-2 तास ड्युटी असते. ती पण अगदी उभं राहून करायची असते. अगदी काटेकोरपणे ती ड्युटी पाळावी लागते. कारण इन्स्ट्रक्टर सारखे फिरतच असतात, कोण झोपलाय का, कोण हे करतोय का ड्युटीमध्ये. त्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्ये होतात. नाही म्हणजे आणि पुढेही एकदा ड्युटीवर गेल्यानंतर सुद्धा हे सगळं करावंच लागतं रुटीन प्रत्येकाला. युनिफॉर्म मध्ये मात्र अगदी तुमचा युनिफॉर्म चांगला पाहिजे, चेक करतात सगळं. सो एकंदरीत काय की ही एवढी शिस्त जी आहे ती अगोदर सैन्यात भरती होणं हे खरं तर आज मी बोललो आणि मी उद्या लगेच भरती झालं असं नाही. तर त्याच्या मागे हे एक एवढं शिक्षण आपल्याला घ्यावं लागतं, एवढा अभ्यास आपल्याला करावा लागतो, तेवढं फिजिकली तुम्हाला फिट तितकं राहावं लागतं. आणि या सगळ्या कठीण प्रसंगातून तुम्ही गेल्यानंतर, या सगळ्या एक्झाम तुम्ही पार केल्यानंतर तुम्ही कुठेतरी जाऊन पुढे त्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी
तयार झालेले असतात. मग तो सैनिक तयार तयार होतो. होतो. हा. शेवटची कसम परेड झाल्यानंतर ज्या दिवशी त्याच्या अंगावर वर्दी येते, हो. ग्रीन वर्दी म्हणा, जी ती येते ज्या वेळेला, मग त्यावेळेला तो खरा हे झाला, झालेला असतो, बरोबर. ताऊन सुलाखून निघालेला असतो. बरं, अनुष्का तुझे अजून काही प्रश्न? सर मला असं वाटतं की म्हणजे सैन्यामध्ये फक्त सीमेवर लढणं ह्याऐवजी अनेक काही वेगळ्या नाही, अच्छा इमर्जन्सीज असतात ना, हे बाकी इमर्जन्सी ज्या वेळेला वॉर नसतं, काही लढाई सारखीच लढाई नसते, नसते. हा. त्यावेळेला आपल्या सरहद्दीवर ड्युटी असतातच. हा. आपापल्या रक्षण करायचं सीमेचं, तिथे ड्युट्या लागलेल्या असतात. नंतर मग तुम्हाला बाकीची कामं असतात, कुठे काही इमर्जन्सी झाली काय असतं, सगळं कामं असतात सगळी. बरोबर. कायम लढाई नसते. खूप लोकांना असं आहे, पूर्ण सर्व्हिस केली तरी वॉरचा एक्सपिरियन्स मिळत नाही. मिळत नाही, हा, बरोबर. हा. असं असतं. हम्म. पण आता आपल्याला कुटुंबाला भेटावं असं वाटत असेल तर मग वर्षातनं याचा- सुट्टी मिळते 1 महिना. हो मिळते. अच्छा, ओके. तर आता मी विकासकडे येईन. विकास, तुझा काय प्रश्न आहे सरांना? विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता संदेश द्या? अभ्यास करा आणि तुमची दिशा ठरवा, तुम्हाला काय करायचंय नेमकं. तुम्ही ध्येय ठरवा तुमचं काय करायचं, त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा. सर सगळंच काही तुम्हाला कोणी सांगणार नाहीत आई वडील. तुम्ही स्वतः पण ठरवलं पाहिजे की आपल्याला काय व्हायचंय, नेमकं काय करायचंय, आपलं ध्येय काय पाहिजे, आणि त्याप्रमाणे वागा. सर त्याला अनुसरून माझा प्रश्न असा आहे की सध्या आहेत युवक आहेत, तरुण आहेत, ज्यांना देशाच्या प्रती ओढ दिसतीये, तर त्यांना आर्मीमध्ये जायचंय किंवा त्याचं शिक्षण घ्यायचंय, तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी काही सल्ले द्याल का? फिजिकली फिट. आणि बहुतेक शाळेमध्ये आता काय माहिती का, बहुतेक शाळेमध्ये सगळीकडे असतं, एनसीसी तर सगळीकडे आहे. हो. त्याप्रमाणे तुम्ही त्या संदर्भातले जे शिक्षक आहेत, तुमचे एनसीसीचे इन्स्ट्रक्टर आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. ते आता नवीन नवीन काही निघालेलं आहे, त्याप्रमाणे ते ऍडवाइस करतील तुम्हाला. तुम्हाला जर सैन्यातच जायचं असेल किंवा तुम्हाला आणखीन काही करायचं असेल तर सगळे आता पूर्वीसारखं नाही. आता बरोबर. प्रत्येक शाळेमध्ये याच्यामध्ये सांगितलं जातं फिजिकल तुम्हाला. गोष्टीवरती, फिजिकल फिटनेस वरती तितका लक्ष दिलं जातं. लक्ष दिलं जातं. बरोबर. तर श्रोते हो, ह्या गप्पा बराच वेळ रंगल्यात, कारण लहान असताना आपल्याला एक फार वेगळे प्रश्न पडतात नाही का, जसं की आता या दोघांना पडले की मग तुम्हाला युद्ध नसेल तर मग तुम्ही काय करता, किंवा असे वेगवेगळे प्रश्न असतात ना, हे सगळे बालमनाला पडलेले असतात आणि त्यांच्या प्रश्नांची अगदी त्यांच्याच पद्धतीने खूप छान अशी उत्तरं सुधीर सरांनी दिली. खूप छान वाटलं सुधीर सर पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारून, कारण मला खूप चांगलं आठवतं की ज्या वेळेला मी मुलाखत घेतली होती त्यावेळेला हे सगळे वेगळे प्रश्न होते आणि आज या मुलांच्या मनात असलेले प्रश्न की अरे छा असं पण आहे का, किंवा मला हे नव्हतं माहिती की सर घोड्यावरून शाळेत जात होते. सो आज काही वेगळ्या गोष्टी अजून जाणून घेता आल्या. तर खरंच तुमच्या दोघांचे, तुमच्या चौघांचे खूप खूप आभार. आणि विशेष म्हणजे पुन्हा मॅम तुमचे की तुम्ही नेहमीच छान वेगवेगळे उपक्रम राबवता आणि आचार्य 90 FM यामध्ये काय पार्ट असू शकतो आचार्य 90 FM चा, यासाठी एक तुमचा वेगळा कल असतो, तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. मी हे आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने तसेच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेच्या वतीने आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे तेजस्विनी, कोमल, सारिका आणि विशेष म्हणजे मी माझी आईच समजते त्यांना, अशा वैद्यबाई आणि त्यांचे मिस्टर कॅप्टन सुधीर वैद्य, त्यांनी बहुमोल वेळ आपला आमच्या या विद्यार्थ्यांसाठी दिला, त्याबद्दल शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने मनपूर्वक त्यांचे आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर Yes. करते. तर जाता जाता इतकंच म्हणेन, चला निर्णय घेऊया, आपल्या देशाचे मूल्य जाणूया, प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया, आपले कर्तव्य जाणून घेऊया आणि देशात सुधारणा घडवूया. याच शुभेच्छा यावेळेला देईन आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा, विशेष करून या सगळ्या लहानग्या विद्यार्थ्यांना. अनुष्का, तुला विशेष शुभेच्छा आहेत, कारण तुझा आवाज गोड आहे आणि तू प्रश्नही सुद्धा खूप छान मुलाखतदार होऊ शकतेस आणि खरंच तू प्रयत्न करतोय, बाकीचे विद्यार्थी प्रयत्न करतायत, तर नक्कीच एक खूप छान प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय, तर तुम्ही असे पुढे जात राहा. आणि सुधीर सर, तुम्ही आता मी तुम्हाला पाहुणे म्हणणार नाही, तुम्ही आपल्या घरचाच भाग आहात, तर तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही रिटायरमेंट नंतर पण सरांनी बरंच काम केलेलं आहे,
तर आता सुद्धा सध्या अनेक गोष्टींमध्ये ते बिझी असतात. स्वाती वैद्य मॅडम जे त्यांना 7 वेळोवेळी मिळत असते. तर तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि पुन्हा मॅम तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना नेहमी येत हो, असतात सतत. अशाच तुम्ही काही काही नवीन छान छान हो, संकल्पना नक्की. घेऊन येत राहा. यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथल्या सगळ्या माझ्या बाल मुलाखतकारांसोबत, पूनम मॅम सोबत आणि सुधीर वैद्य सरांसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.